अगस्ती जो महामुनी कथा सांगे श्रीराम लागुनी ते कथा सुरन भवनाशिनी सावधान श्रवणी कवी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना ग्रंथकर्ते सांगू लागलेत की ही प्रभू रामचंद्राची कथा आहे। ही कथा कशी पापातल्या पापाचं निरसन करणारी भवनाशन भवबंधूचं संसाराचं हे जे काही बंधन आहे हे बंधन नाश करणारी आणि मोक्ष पंथाला नेणारी ही प्रभू रामचंद्राची पावन पवित्र कथा आहे। आणि ती कथा अगस्ती ऋषी प्रभु रामचंद्राला सांगू लागलेत आणि त्याचं वर्णन ग्रंथकर्ते करून सांगू लागलेले। रावण विचारिता महितळी हिमाद्रीच्या वनस्थळी समवेत प्रधान बळी राक्षस न्याहाळी भूमंडळ। मग ज्या वेळेस राजा रावण कैलास पर्वताच्या पायथ्याला हात अडकले आणि महादेवाच्या कृपेनं त्या हाताचं बंधनातून राजा रावण निष्ठाला आणि निष्ठाल्यावर त्या असणाऱ्या पुष्पक विमानावरी राजा रावण आपल्या प्रधानासह बसलेला आहे। आणि बसून ज्यावेळेस तो राजा रावण पुन्हा या सृष्टीला न्याहाळीत निघाला त्यावेळेस राजा रावणाजवळ त्याचे प्रधान मंडळी होते आणि ज्यावेळेस तो न्याहाळीत चालला त्यावेळेस त्या राजा रावण आपल्या प्रधानासह जाऊ लागलेला आहे। प्रधान समवेत दशानन पुष्पकावरी आरूढोन उल्लंघिता वन पवन हिमवंता समीप आला। मग तो राजा रावण त्या पुष्पका विमानावर बसला। सर्व प्रधान मंडळी त्या विमानामध्ये बसविले आणि राजा रावण पुन्हा या पृथ्वीचं पर्यटन करीत करीत आकाश मार्गानं ज्यावेळेस निघाला त्यावेळेस तो राजा रावण जो असणारा हिमाद्री पर्वत आहे त्या हिमाद्री पर्वताच्या जवळ हिमालयाच्या जवळ तो राजा रावणचं विमान घेऊन आलेला आहे। पुढे देखोनी कन्या रत्न सुरस सुकुमार नयन मस्तकी जटा कृष्णानी जिना तापस शुभ्रेशे शोभली। ज्या वेळेस राजा रावण आकाश मार्गानं विमानामध्ये बसून चालला होता आणि त्या हिमालयाच्या प्रदेशामध्ये राजा रावण आला आणि वरून आकाशात जात असताना राजा रावणानं त्या हिमाद्रीच्या पठारामध्ये डोंगरामध्ये एक सुंदर अशी मुलगी तप करीत असलेली त्या राजा रावणानं बघितली। मग ती मुलगी कशी होती? सुंदर सुकुमार तपानं तेजस्वी अशी मुलगी त्या राजा रावणानं त्या हिमाद्रीच्या पठाराजवळ बघितलेली। विधिपूर्वक अनुष्ठान जैसे करिता ऋषी देवगण तैसे ते सुंदरी पूर्ण तपे दारुण तपतसे। मग ती असणारी मुलगी कशी होती? वेदानं शास्त्रानं संपन्न असलेली, जसं एखादा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण किंवा आचार्य ऋषी आपल्या त्या तपाच्या बळानं जसा प्रभावशाली असतो तेजस्वी असतो त्याच पद्धतीनं ती असणारी मुलगी तपानं तेजस्वी झालेली होती आणि त्या मुलीला राजा रावणानं त्या हिमालयाच्या पठारामध्ये हिमालय पर्वताच्या जवळ बघितलेलं। रावणे देखता कन्या रत्न सुशील सुव्रत गुण संपन्न काम मोहित भ्रात होऊन हास्यवदने पुसता झाला। मग त्या असणारी मुलगी कशी होती? अहो तपानं आपल्या तपश्चर्याच्या बळावर तेजस्वी सुंदर अशी मुलगी राजा रावणानं बघितली आणि राजा रावणानं त्या मुलीला बघितलं। तिच्या तपाचं तेज तिचं सौंदर्य बघून राजा रावण त्या मुलीला मोहित झाला आणि मोहित होऊन मग
तो राजा रावण मोहित झाल्याच्या नंतर त्या मुलीला बोलू लागलेला आहे, विचारू लागलेला आहे. आता काय राजा रावण विचारतो ते ग्रंथकर्ते सांगू लागलेले. ओ भद्रे उधारी तू एकली वनांतरी रूप तरी देवांगना तुझ सरी न पावती पाहता. मग तो राजा रावण होता. राजा रावणानं त्या मुलीच्या जवळ आला आणि जवळ येऊन राजा रावण तिला बोलू लागलाय की हे सुकुमार मुली, या असणाऱ्या जंगलामध्ये तू एकटीच या ठिकाणी तप करीत आहेस. तू सुंदर आहेस. अगं तुझ्या सौंदर्याला बघून तर या अप्सरासुद्धा लाजत्याल, देवांगनासुद्धा तुझ्या सौंदर्यापुढं फिक्क्यात. अशी तू असणारी सुकुमार मुलगी इथं का आलीस किंवा इथं तप का करतीस, असा राजा रावण विचारू लागलेला. कोणा कोणाची काय कारुण तुझं योग्य तप नव्हे जाण. तू का करीसी अनुष्ठान याचे कार्य काही नाही. आणि हे मुली, अगं तू इतकी सुंदर आहेस. आता तू सुंदर आहेस, यौवन आहेस, आणि तुझ्यासारख्या एक सुंदर मुलीला हे तप करणं, जप करणं हे काही शोभा देत नाही. मग तू या असणाऱ्या जंगलामध्ये एकटीच तप करतीस. मग तू कुणाचीस? तुझ्या वडिलाचं नाव काय आहे? तू कुठल्या देशातलीस? असं राजा रावण त्या मुलीला तिची माहिती विचारू लागलेला आहे. कासया कारणे सुंदरी तू एकली वनांतरी तुझा भ्रतारया आना माझारी आहे की नाही हे सांगे. हे मुली, अगं तू एकटीच या असणाऱ्या जंगलामध्ये तप करतीस, पण नेमकं तप कशासाठी करायला लागलीस? तुझ्याबरोबर कोण आहे? तुझे वडील आहेत का तुझे पती इथं आहेत? मग तुझे पती इथं आहेत तर मग ते कुठं येतं? तू एकटीच का तपश्चर्या करायला लागलीस? असा असणारा राजा रावण त्या मुलीला तिच्याबद्दलची जी काही माहिती ती विचारू लागलेला आहे. तुझे रूप यौवन जो भोगी तो भाग्याचा गहन त्याच्या पुण्या मर्यादा जाण केली न वचन. हे मुली, अगं तू या असणाऱ्या जंगलामध्ये एकटीच तपश्चर्या करतीस. तू बघ, तू अगोदरच रूपवान आहेस, सुंदर आहेस, आणि पुन्हा तुला या तुझ्या तपश्चर्याच्या बळानं पुन्हा तू तेजस्वी दिसू लागलेलीस. मग तुझं जर का या असणारं सौंदर्य एखादा जो कोणी भोगणार आहे तो खरोखरच भाग्यवान आहे. मग तो असणारा असा पुरुष इथं आहे का? तुझा आहे का कुणी? असं तो राजा रावण त्या मुलीला विचारू लागलेला आहे. एकोणी रावणाचे वचन मग ते वेदवती आदरे करून रावणाचे अतिथ्य जाण करून कथन सांगतसे. ज्या वेळेस राजा रावणानं त्या मुलीला एकटीला बघितलं त्यावेळेस राजा रावणानं तिला प्रश्न विचारले, तू कोण आहेस, कुठलीस, इथं तपश्चर्या कशासाठी करायला लागलीस? असं विचारल्यावर ती असणारी जी मुलगी होती त्या मुलीला राजा रावणानं विचारल्यावरून तिनं त्या राजा रावणाला आदरयुक्त अशा प्रकारे आपली जी काही माहिती ती माहिती सांगू लागलेली. देव गुरु जया ते म्हणती दयाचा सुत कुशध्वजन नृप्रती बुद्धिवंत दुसरा बृहस्पती तपे तेजे आगळा. हे पुन्हा ती मुलगी त्या राजा रावणाला आपली माहिती सांगू लागली की हे राजा, जे असणारे देवांचे गुरु बृहस्पती, त्या गुरु बृहस्पतींचा मुलगा, त्या गुरु बृहस्पतींचा मुलगा कुशध्वज नाम आहे. आणि तो कुशध्वज नाम असलेला जो मुलगा होता तो एका देशाचा राजा होता. आणि त्या कुशध्वज राजाची मी मुलगी असं, आणि तो असणारा माझे जे वडील आहेत कुशध्वज, हे बुद्धीनं ज्ञानानं
गुरु बृहस्पती इतके ज्ञानवान होते असे असणारे माझे वडील आहेत आणि त्याची माहिती ती मुलगी राजा रावणाला सांगू लागलेली. वेदाभ्यास शास्त्र व्याख्यान आणि अग्निहोत्र पंच महायज्ञ देवताचार्य पितृ पर्ण भगवध्वजन सर्वभूती. मग तो असणारा जो राजा होता माझा वडील, तो भगवत परायण होते, वेदवान होते, वेदांचा अभ्यास केलेले होते, सर्व वेद संपन्न असा अभ्यास होता. असे ते असणारे माझे वडील महान होते अशी त्याच्या वडिलाची माहिती ती मुलगी राजा रावणाला सांगू लागलेली. कुशध्वज वेदाभ्यास करी तो माझा पिता निर्धारी. मी वाढले तयाचे घरी नाम वेदती प्रसिद्ध. असे असणारे माझे वडील होते जे शास्त्र संपन्न विद्या संपन्न होते आणि ते विद्या संपन्न असलेले माझे वडील कुशध्वज नाव त्यांचं होतं आणि त्यांच्या घरी मी लहानाच जन्मले आणि जन्मल्याच्या नंतर मी लहानाची मोठी त्या माझ्या वडिलांच्या घरी झाले. अशी असणारी ती मुलगी त्या राजा रावणाला सांगू लागलेली. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल.